नमस्कार प्रेक्षक हो. असं म्हटलं जातं की लग्नाच्या गाठी हे स्वर्गातच बांधल्या जातात आणि विवाह साजरे होतात ते मात्र पृथ्वीवर. म्हणजे आपल्याला फक्त आपला जो जोडीदार आहे तो आपण जन्मतः जो घेऊन आलेला असतो आपल्याबरोबर, त्याचा शोध घ्यायचा असतो आणि त्याच्याशी लग्न करायचं असतं. हे म्हणणं इतकं सोपं आहे, पण हा शोध मात्र खूप अवघड असतो. पालक, ते स्वतः वधूवर, नातेवाईक सगळेजण ह्या कामाला लागतात. त्याच्यामध्ये मानसिक आणि शारीरिक शक्ती खूप मोठ्या प्रमाणावर खर्च होते आणि तरी सुद्धा कधी-कधी आपल्याला निराश व्हायला होतं, की आमचा विवाह जुळत नाहीये. किंबहुना ह्याच्या प्रयत्न करून सुद्धा आम्हाला हवा तसा जोडीदार मिळत नाहीये. हाच विषय घेऊन आज आम्ही तुमच्या समोर येत आहोत. विवाहविषयक समस्या आणि त्यावर उपाय. या विषयावर आपल्याशी तज्ञ मार्गदर्शक म्हणून इथं उपस्थित आहेत माननीय डॉक्टर हेमंत शास्त्री काळे. जाता जाता पुन्हा एकदा तुम्हाला नम्र विनंती की तुम्ही आमचं चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद गुरुजी. धन्यवाद. शुभमंगल सावधान सप्तपदी चालतानाच्या 4थ्या भागामध्ये तुमचं स्वागत. याच्या आधीच्या 3 एपिसोड्समध्ये आपण पाहिलेलं आहे की गुणमेलन म्हणजे काय, गुणमेलन पत्रिका जुळणं म्हणजे काय आहे, ग्रहमेलन बघणं का आवश्यकता आहे. पण या स्टेपला यायच्या आधी सुद्धा अनेक अडचणींना पालकांना आणि वधूवरांना सामोरं जावं लागतं. म्हणजे हे गुणमिलन करण्याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे, ग्रहमिलन बघण्याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे, पण या टप्प्यापर्यंत येतच नाहीयेत. विवाहाला विलंब होतो आहे, विवाह जुळत नाहीये, सगळ्या गोष्टी अनुकूल असून सुद्धा मुलगीच पसंत पडत नाही, मुलगा पसंत पडत नाहीये, किंबहुना काय अडचण येते हे समजत नाहीये, की सगळं चांगलं आहे व्यावहारिक दृष्टिकोनातून. आणि म्हणून ही आजच्या एपिसोडची चर्चा आहे. विवाहविषयक समस्या कोणत्या आहेत की ज्या आपल्याला पत्रिकेतून सांगता येतील, व्यावहारिक समस्येतून सांगता येतील आणि त्यावर ज्योतिषीय उपाय कोणते असतात. पहिलाच प्रश्न मला असा जाणवतो, मी आत्ताच म्हटलं प्रेक्षकांशी बोलत असताना, की विवाह हे स्वर्गात जुळतात आणि पृथ्वीवर होतात. मग जर स्वर्गातच जुळून विवाह आलेले आहेत, तिथलंच आपला जोडीदार फिक्स झालेला आहे, तर मग आपण इथे पत्रिका बघणं, ग्रहमिलन बघणं, बाकी व्यावहारिक गोष्टी बघणं, या सगळ्याची आवश्यकता काय आहे? तर त्याचं उत्तर असं आहे की कोणत्याही बाबतीमध्ये प्रत्येकाला हे मागच्या जन्मी केलेल्याचं फळ आलंय, म्हणजे हे असंच होणार आहे असा त्याचा अर्थ नाही. कर्म स्वातंत्र्याचा सिद्धांत इथे उपयोगाला येतो. तो असा की हे सगळं आलंय, पण हे कधीच आहे, हे मागच्या जन्मीच आहे. ह्याच्यावर मला प्रयत्न करून यश मिळवायचा अधिकार नक्की आहे आणि तो कर्म स्वातंत्र्याने व कर्माच्या सिद्धांतानं दिलेला आहे. आणि तो हा प्रयत्नवादाचा भाग आहे. म्हणजे बाहेर 42 टेम्परेचर आहे, मी छत्री घेतलेलं काय सूर्य थांबणार आहे का? सूर्य निश्चित थांबणार नाही, तो टेम्परेचर ते ऊन देणारच आहे. पण छत्रीची काही 42-45 झाले, त्याला 35 करेल, तेवढं झालं तरी किमान त्याची जी काही फरफट होती ती थांबेल. म्हणजे गुरुजी आता तुम्ही सांगितलं की जरी स्वर्गात लग्नाच्या गाठी जमत असतील, नक्की होत असतील, तरी पण पृथ्वीवर आपण सजगपणे त्या गोष्टी करायला हव्यात. आणि म्हणून पत्रिका बघणं किंवा व्यावहारिक दृष्टिकोनातून जोडीदाराचा शोध घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यात आवश्यक ती काळजी घेणं गरजेचं आहे. मग आता नेहमी तुमच्याकडे येणारे लोक म्हणतात की बाबा विवाहाचा योग आहे का पत्रिकेमध्ये. मग आता विवाह योग म्हणजे काय? खरं तर योग ह्याचा अर्थ जर आपण बघितला तर योग किंवा युजा म्हणतो आपण, किंवा योग ह्या शब्दाचा अर्थ जोडणे असा होतो. आणि त्या अर्थानं वधूवरांची जोडणी कधी होईल किंवा ते दोघं एकत्र कधी येतील असा त्याचा अर्थ होतो. पण ज्योतिषशास्त्रामध्ये जेव्हा आपण योग म्हणून विचार करतो त्यावेळेला लग्न कधी होईल असा त्याचा सरळ अर्थ असतो. तर त्याचं आपल्याला उत्तर असं देता येईल की शुभ कालावधी त्यांचा कधी आहे हे बघून आपल्याला ते उत्तर देता येतं, किंवा त्या शुभ कालावधी नेमका कोणता आहे ते सांगता येतं. जन्मपत्रिकेमध्ये अनेकदा विवाह योग येतात असतात, मग विवाह योगावर विवाह होतातच का? जन्मपत्रिकेमध्ये विवाह योग असतात. पूर्वीच्या काळी आपण बघितलं तर 5व्या आणि 7व्या 8व्या 9व्या वर्षी लग्न होत होती. त्यावेळेला ग्रह 9च होते आणि त्यावेळेला योग 7व्या वर्षी येत होता. आज तीच मुलगी 30 वर्षाची झाली तरी योग येत नाही. याचं कारण जर शोधलं आपण तर आपल्या लक्षात येईल की हे सगळं जे बदलतंय चक्र ते मुख्य कारण आहे त्याचं. म्हणजे शिक्षण आहे मुलीचं, सामाजिक बदलणारी परिस्थिती आहे, तिची जॉब आहे किंवा तिच्या अपेक्षा आहेत, हे सगळी कारण ह्याच्यामध्ये गुंतली आहेत. म्हणून आपल्याला योग ह्या शब्दाची जी व्याख्या आहे ती एवढीच करता येईल की विवाहासाठीचा शुभ कालावधी. आणि शुभ कालावधी म्हणजे काय? साधारणतः एक शुभकारक ग्रह म्हणतो आपण, किंवा सप्तम स्थानावरून सप्तमेश चाललाय किंवा गुरुचं भ्रमण आहे, शुक्राचं भ्रमण आहे, अशा वेळी तो शुभकारक योग आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. किंवा काही वेळेला पहिला गुरु, 7वा गुरु, 11वा गुरु अशी जेव्हा गुरुची पोझिशन असते त्यावेळेला पण योग आहे असं म्हटलं जातं. किंवा शुभ ग्रहांच्या दशा असतील तरी तो शुभ कालावधी आहे किंवा योग आहे असं म्हटलं जातं. गुरुजी बऱ्याचदा असं असतं की सर्व चांगलं असूनही विवाह ठरत नाही.
मग याची ज्योतिषशास्त्रीय कारणं कोणती आहेत? ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून विवाह न ठरण्याची कारणं अनेक आहेत. फक्त ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण इथे विचार करूया. त्याच्यामध्ये विशेषतः काही ग्रहांच्या अनिष्ट युती आहेत किंवा काही विलंब करणारे ग्रह आहेत. हे जर ते विवाहस्थानावरती दृष्टी असेल किंवा विवाहस्थानात ते ग्रह असतील किंवा काही नक्षत्रांमध्ये ते ग्रह असतील तर अशा वेळेला विवाह व्हायला विलंब होतो. मग यावर काही आता उपाय आहेत का? उपाय आता तो ग्रह कोणता आहे. शक्यतो विलंब करणारा ग्रह बऱ्याच वेळेला शनी ग्रहासारखा ग्रह असतो. कारण शनीचं कामच आहे कोणतीही गोष्ट उशिरा घडवून आणणे. तो जर विवाहस्थानात असेल तर बऱ्याच वेळेला उशीर होतो विवाहाला किंवा काही कारणानं मागे पुढे होतं. बऱ्याच गोष्टी होतात, पसंतीला वेळ जातो वगैरे वगैरे अनेक गोष्टी याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. मग तिथं कोणता ग्रह आहे त्यानुसार आपल्याला काही उपाययोजना करता येतात. विवाहाचं स्थान हे सप्तम स्थान आहे. मग असं असतं का की सप्तम स्थानामध्ये शनी असेल तर विवाहाला विलंब होतोच का? बऱ्याच वेळा मुळात शनी कोणत्या पोझिशनमध्ये तिथं आहे त्याच्यावर हे अवलंबून असतं. शनी कदाचित कुंभेचा किंवा मकरेचा तुळेचा असेल तर फार विलंब होणार नाही, कारण ते शशयोगातला शनी असतो. पण जो शत्रू राशीतला शनी असेल तर कदाचित अशा समस्या निर्माण तिथं होतात. म्हणजे मंगळाच्या राशीतला शनी असेल, कर्केचा शनी असेल तर बऱ्याच वेळा असा विलंब होताना आपल्याला दिसतो. आणखीन एक असं कारण सांगितलं जातं की मंगळ दोष आहे. आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलेलं आहे की मंगळ दोष काय आहे, त्याचे अनेक सोल्युशन्स आहेत आणि ते केल्यानंतर विवाह होऊ शकतो. पण तरी सुद्धा हे मंगळ कारण कारणीभूत ठरतो आणि त्याच वेळेस त्याची शांती केली जाते मंगळ ग्रहाची. तर हे शांती केल्यामुळे सुद्धा विवाह व्हायला उपयोग होतो का? मंगळ खरं तर आपण मागे पण मागच्या एपिसोडमध्ये बोललो मंगळाविषयी. अजूनही आपण विस्तृत बोलू, कारण हा खूप मोठा समाजात असणारा मंगळाबद्दलचा गैरसमज लोकांच्या मध्ये आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला मंगळ आहे म्हणून लग्नाला उशीर होतोय असं म्हणणं खरं तर अतिशयोक्ती ठरेल. फक्त मंगळामुळे कधीच लग्नाला उशीर होत नाही, कारण मंगळ हा कृतीचा कारक आहे. मंगळ हा पटकीने ऍक्शन घेणार आहे. त्यामुळे मंगळामुळे उशीर होतो असं कधी होत नाही. तो लोकांच्या मधला गैरसमज आहे की मुलाला मंगळ आहे, मुलीला मंगळ आहे, मग आपण नको मंगळाची पत्रिका वगैरे वगैरे हे सगळे समज लोकांच्या मध्ये आहेत. आणि त्याच्याबद्दल खरं तर समाज जागृती होणं, लोकांच्या पर्यंत हे सगळं मंगळाचं जे काही नेमका रोल आहे, जी भूमिका आहे पत्रिकेमध्ये ती लोकांच्या पर्यंत जाणं गरजेचं आहे. खरं तर लोकांनी तशा प्रतिक्रिया दिल्या आपल्याला, तर आपण मंगळाविषयी स्वतंत्र एक एपिसोड करूया याच्यामध्ये. बरं ठीक आहे, आपण करूयात. पण मग मंगळाची शांती केल्यानंतर खरंच त्याचा उपयोग होतो का आणि त्याच्यामुळे विवाह व्हायला मदत होते का? हो, आता खूप वेळेला मंगळ असेल तर मंगळाची शांत करायला सांगितली जाते, किंवा मंगळ फारच अडचणीचा असेल म्हणजे 2-3 ग्रहांच्या युतीमध्ये वगैरे असेल किंवा जास्त वैवाहिक समस्या निर्माण करणारा वगैरे असेल तर त्याला कुंभविवाह पण सुचवला जातो. अशा त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. आणि त्याचा परिणाम होतो का, तर त्याचा परिणाम निश्चित होतो. थोडंसं त्याची मंगळाची जी तीव्रता आहे ती कमी व्हायला मदत होते. पण मुळातच तो किती अनिष्ट आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहे. म्हणजे लग्नाला सामोरं जायच्या आधी आपल्या पत्रिकेचं चिकित्सक परीक्षण जर आपण अनुभवी आणि तज्ज्ञ ज्योतिषशास्त्राकडनं करून घेतलं तर आपल्या अडचणी दूर होतील आणि विवाह होण्यास विलंब होणार नाही. हो, खरं तर आता ज्योतिषशास्त्रामध्ये आम्ही नवीन कन्सेप्ट मांडतो याच्यामध्ये, की प्री मॅरेज काउन्सिलिंग जे म्हटलं जातं ते पत्रिकेच्या माध्यमातून आम्ही देण्यासाठी खरं इच्छुक असतो, की कोणत्याही पालकांनी किंवा वधूवरांनी अगोदर मी कसा आहे, माझ्या पत्रिकेमध्ये काय आहे, कोणते ग्रह चांगले आहेत, अनिष्ट आहेत, वैवाहिक लग्न झाल्यानंतर त्याचा काय परिणाम होणार आहे किंवा लग्न जमण्यासाठी काय परिणाम होणार आहे, त्यासाठी काय केलं पाहिजे, कोणत्या तडजोडी केल्या पाहिजेत, कोणते उपाय केले पाहिजेत, हे देण्यासाठी आम्ही अतिशय इच्छुक असतो. आणि तशा पद्धतीने जर पुढं प्रत्येकाने ही भूमिका समजून घेऊन अगोदर प्री मॅरेज काउन्सिलिंग करून घेतलं ज्योतिष किंवा पत्रिकेच्या माध्यमातून, तर त्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय सोयीचं ठरतं. छान. म्हणजे गुरुजी आपण पाहिलं की शनी आणि मंगळ हे 2 ग्रह प्रामुख्याने लग्न ठरण्याच्या मध्ये अडचणीचे आहेत असं आपल्याला जाणवतं. शनी मंगळ आहे, हर्षल आहे, काही वेळेला राहू आहे, काही वेळेला पत्रिकेतला शुक्रही बिघडलेला असतो. अनेक गोष्टी जसे 9 ग्रह आहेत ते प्रत्येकाचा काही नाही काहीतरी रोल त्याच्यामध्ये असतोच. फक्त तो नेमका काय आहे हे पडताळून बघणं, त्याचा काय परिणाम होऊ शकतो याचा अंदाज बांधणं आणि त्याला पर्याय करणं, हे गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये करता येतात. ग्रहांप्रमाणे नक्षत्र पण विवाहास विलंब होण्यास कारणीभूत ठरतात का? हो, नक्षत्रही विवाहास विलंब होण्याला कारणीभूत ठरतात. खरं तर खूप काही नक्षत्राबद्दल काही गैरसमज आहेत. म्हणजे विशेषतः आपण मूळ नक्षत्राचा इथे विचार करूया, की बऱ्याच वेळेला असं होतं की मूळ नक्षत्राची मुलगी किंवा मुलगा बघायला मूळ नक्षत्र आहे असं समजलं की त्याच्या बाबतीत खूप वेळा नाकंबरडली जातात, त्याला नाकारलं जातं, किंवा मूळ नक्षत्राचं नको, मूळ नक्षत्र अमक्याचं होतं मग त्याचं असं झालं वगैरे वगैरे उदाहरणं ठेवून या सगळ्या गोष्टींची चर्चा केली जाते. खरं तर शास्त्रकारांनी ह्याच्या बाबतीत एका शब्दात याचं सांगितलेलं आहे की मूळ नक्षत्राची शांत जर लहानपणी करून घेतली असेल
तर त्याचा कोणताही दोष इथं राहत नाही असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय. त्यामुळे मूळ नक्षत्र आहे म्हणून नाकारावं इतपत एवढी भूमिका याच्यासाठी योग्य ठरणार नाही. त्याला व्यवस्थित पत्रिका सगळा अभ्यास करून तुलनात्मक दृष्ट्या विचार करून तो निर्णय घेणं गरजेचं आहे. म्हणजे जसं मूळ नक्षत्र आहे त्याचे काही अनिष्ट परिणाम विवाहावर होऊ शकतात, तशाच प्रकारे अनिष्ट परिणाम करणारे आणखीन कोणती नक्षत्र आहेत? बऱ्याच वेळेला आश्लेष आहे, ज्येष्ठ आहे, विशाखा आहे, ह्या नक्षत्रांचाही विचार केला जातो की विशेषतः विशाखा नक्षत्राचाही विचार केला जातो की विशाखा नक्षत्र आहे मग काय. पण खरं तर ह्या सगळ्यांच्या बाबतीत एकच नियम सांगितलेला आहे, ह्या नक्षत्रांच्या शांती जर केल्या असतील लहानपणी तर तो कोणताही दोष याच्यामध्ये राहत नाही असं शास्त्रकारांनी सांगितलं. जसं नक्षत्र आपल्याला बाधक आहेत असं वाटतं, किंबहुना काही ग्रह हे विवाहास अडथळा ठरतात, तशाच प्रकारे काही योग पण पत्रिकेमध्ये असतात की जे विवाहासाठी त्रासदायक ठरू शकतात. त्याच्यामध्ये एक असं आपण नेहमी ऐकतो की कालसर्प योग आहे. मग हा जो कालसर्प योग आहे हा विवाहास कशा प्रकारे अडचणीचा ठरू शकतो? कालसर्पयोग राहू केतू ह्या 2 ग्रहांच्या माध्यमातून होतो. पण त्यातही कालसर्पाचे खरं तर 12 प्रकार आहेत. कुंडलीच्या 12 स्थानामधून होणारे 12 प्रकार आहेत. नेमका तो कोणत्या स्थानातून आहे, विशेषतः प्रथम आणि सप्तम स्थानामधून झाला असेल तर त्याचा विशेष परिणाम आपल्याला विवाहाच्या बाबतीत दिसून येतो, किंवा पंचम आणि लाभ स्थानातून झाला असेल तर संततीच्या बाबतीत दिसून येतो. असं नेमका त्या कालसर्प योगाचा काय परिणाम होणार आहे ह्याची अगोदर चिकित्सा करून त्याच्या उपाययोजना करून तुम्ही शांतिकर्म करून ते लग्न करू शकता. पुढं त्यासाठी ते योग्य ठरतं. फक्त काय होणार आहे हे समजणं आणि त्याची अगोदर दक्षता घेणं हे तर जास्त महत्वाचं ठरतं. त्यामुळे कालसर्प आहे म्हणून लग्न करू नये असं काही नाही म्हणता येणार आहे. असं म्हणता येणार नाही, पण कुठंतरी तो परिणाम करेल वैवाहिक जीवनावर. हो, कोणत्या तरी टप्प्यावर करेल. पण विशेषतः आपल्याला आतापर्यंत असं लक्षात येतंय की प्रथम सप्तम पंचम आणि लाभ ह्या 2 स्थानातून कालसर्प झाला असेल तर त्याचा स्पेशली वैवाहिक जीवनावर जास्त इफेक्ट होतो, कारण संततीशी आणि दोघांच्या पटण्या टिकण्याशी संबंध ह्या 4 स्थानांचा येतो. बाकीच्या स्थानांमध्ये पण परिणाम होतो, पण अर्थात तो वेगळ्या पद्धतीचा, त्याचा वैवाहिक जीवनाशी फार परिणाम होत नाही. गुरुजी, असंही असतं अनेक घरांमध्ये की पितृदोष असतो, आणि मग ह्या पितृदोषामुळे सुद्धा विवाहास विलंब होतो का? हो, बऱ्याच कुटुंबांमध्ये आता काय झालंय, जिथे जॉईंट फॅमिली आहेत, 3 मुलं आहेत, 4 मुलं आहेत, 4 मुली आहेत, लग्नाच्या अशा घरात कुणाचंच लग्न झालं नाही अशी कुटुंब बऱ्याच वेळा आपल्याला दिसून येतात, किंवा लग्नच होत नाहीये, किंवा मागची हिस्ट्री पण त्यांची तशी असते. अशा वेळेला जेव्हा आपण काही आढावा घेतो त्यावेळेला बऱ्यापैकी लक्षात येतं की या कुटुंबामध्ये निश्चित काही नाही काहीतरी जे काही दोष आहेत, पितृदोष आहे, किंवा त्या संदर्भातल्या काही घटना घडलेल्या आहेत, कुणी त्यांच्या घरात काही आत्महत्या केलेली, कुणाची प्रॉपर्टी मिळालेली, अशा पद्धतीच्या जर घटना असतील तर नक्की आपल्याला समजतं. किंवा पत्रिकेमध्ये अशा काही ग्रहांच्या युती पण आपल्याला दिसून येतील की ज्याला पितृदोष म्हणता येतं, कारण पित्याचा कारक ग्रह जो रवी आहे त्या रवीशी इतर ग्रहांचे जर काही योग झाले असतील अशुभ ग्रहांचे तर आपल्याला ते पितृदोष आहे असं समजतो आपण त्याच्यामध्ये. जसं की मांद्यादित्य नावाचा योग आहे, शनी आणि रवीचा योग झालेला, किंवा रवी राहूचा ग्रहण योग आहे, किंवा धनस्थानामध्ये म्हणजे ज्याला आपण कुटुंब वृद्धीचं स्थान म्हणतो त्या स्थानामध्ये काही रवीशी संदर्भात किंवा इतर कोणते पितृशी संबंधित काही योग झालेले आहेत. अशा वेळेला आपण त्याचा विचार करतो की हे पितृदोषाशी संबंधित आहे का, आणि तशा चर्चा केल्या तर पूर्ण उत्तरे तशी मिळतात की हो असं असं आमच्याकडे मागं घडलेलं आहे, पण त्याच्यावर काही पर्याय झालेला नसतो, काहींनी पर्याय केलेला असतो तरी त्याला मार्ग निघत नसतो. अशा अनेक वेगवेगळ्या प्रत्येकाच्या समस्या राहतात त्याच्यामध्ये. मग यासाठी पण काही आध्यात्मिक किंवा ज्योतिषशास्त्रीय उपाययोजना आहेत का? हो, आध्यात्मिक आहे. मुळात आता याच्यामध्ये पितृदोष आहे हे नक्की कळल्यानंतर त्याची जी काही उपाययोजना आहे ती त्या व्यक्तीने करून घेणं अपेक्षित आहे. दुसरा मुद्दा येतो की त्या व्यक्तीच्या पत्रिकेमधले काय योग आहेत हे तपासणं आणि त्याच्यावरती काम करणं, हा झाला यातला दुसरा मुद्दा. आणि तिसरा जो भाग येतो तो तिथं मी सगळ्यांच्यासाठीच सांगेन की पितृदोष हा सगळ्यात न दिसणारा पण खूप अडचणी आणणारा असा सगळ्यात महत्वाचा हा भाग आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये साधारणतः 3 गोष्टींचा आपल्याला इथे विचार करता येईल लग्नाच्या बाबतीमध्ये. तर प्रत्येक कुटुंबामध्ये कुलधर्म कुळाचार नित्यनैमित्तिक ज्या पद्धतीने जी पद्धत असेल 3 वर्ष 5 वर्ष प्रत्येक वर्षी प्रत्येक कुटुंबामध्ये वेगवेगळ्या पद्धती त्या पद्धतीने त्या प्रत्येक कुटुंबाने तो करावा. दुसरा मुद्दा आपल्या घरातले पितृकार्य जे आहे गेलेल्या माणसांच्या बद्दलचं जे आपलं काही कर्तव्य आहे, म्हणजे श्राद्ध करणं किंवा महालय करणं, प्रत्येकाच्या प्रतिवार्षिक श्राद्ध करणं, वेगवेगळे जे प्रकार आहेत ते प्रत्येकाने ते केले पाहिजे. आणि तिसरा जो एक मुद्दा येतो तो म्हणजे वैयक्तिक अधिष्ठान. प्रत्येक कुटुंबामध्ये काहीतरी वैयक्तिक अधिष्ठान पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला एवढ्या मोठ्या संकटाला तुम्हाला तोंड देता येणार आहे. फक्त पितृदोष आहे म्हणून मी नारायण नाग बली करून आलो आणि माझं काहीच होत नाही
असं म्हणणं फार उचित ठरणार नाही. या तिन्ही गोष्टींचा साकल्याने विचार केला तर हा प्रश्न सुटायला मदत होईल याच्यामध्ये. खूप छान माहिती सांगितलीत गुरुजी तुमच्याबद्दल आणि खूप सविस्तर बोललात पण. पण तरी पुन्हा पुढचे प्रश्न असे राहतातच, की कधीतरी विवाह वेळेवर होतो. पण विवाह वेळेवर झाल्यानंतर त्या मुलीला लवकरच वैधव्य प्राप्त होतं. अल्पकालामध्ये कधीतरी मुलगा किंवा मुलगी आत्महत्याच करतात. कधीतरी दुसऱ्यांवर प्रेमच असतं. आर्थिक समस्या निर्माण होत असतात. घटस्फोट होतात. काही दाम्पत्यांना मुलंच होत नाहीत. या सगळ्या समस्यांना पण आपण विवाहविषयक समस्या आणि अडचणी असंच म्हणणार. मग आता यावर काही उपाययोजना आहेत का? हे आपल्याला ग्रहमिलनातून समजतं का? ग्रहमेलनाच्या माध्यमातनं आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येतात. तुम्ही ज्या मुद्द्यांचा उल्लेख केला ते सगळे मुद्दे बहुतांश वेळा लक्षात येतात. मग अशा वेळेला ती पत्रिका टाळणं किंवा किंबहुना काही वेळेला मार्गच नसतो की लग्नच होत नाहीये, मग आली पत्रिका ती करा. अशाही स्टेपवर काही माणसं आहेत की 5-5 वर्ष प्रयत्न करून लग्न होत नाहीत. ते 30व्या-25व्या वर्षी बघायला सुरुवात केलेली असती. मुलाचं वय 32 झालेलं आहे आणि त्याला संधीच दुसरी मुलगीच मिळणार नाही. मग अशा वेळेला जे मिळालं ते स्वीकारावं लागतं. तडजोड करावी लागते किंवा केली जाते. नाईलाजास्तव केली जाते पत्रिकेत दिसून सुद्धा. मग अशा वेळेला त्याला काही पर्याय आहेत आणि ते जे पर्याय आहेत त्याचा आपण पुढच्या काही एपिसोडमध्ये त्याचा आपण अभ्यास किंवा काय मांडणी त्याची करणार आहोत. तशा जर कोणाला काही प्रश्न असतील, त्यांनी काही प्रतिक्रिया दिल्या तशा खाली कमेंट बॉक्समध्ये, तर आपण त्याच्यावरती प्रत्येक मुद्द्यांवरती व्यवस्थित सखोल किंवा मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करू. पत्रिकेमध्ये विषकन्या किंवा विषपुत्र योग असतो का? आणि हा विषकन्या किंवा विषपुत्र योग विवाह विलंबास किंवा विवाहात अडचणी आणण्यास कशा प्रकारे कारणीभूत ठरतो? हो, विषकन्या योग असतो, विषपुत्र योग असतो. हे विवाहाच्या बाबतीत विशेषतः याचा विचार केला जातो. आता प्रत्यक्ष हे समजावणं थोडं कठीण आहे, पण काही ग्रहांचे असे योग झाल्यानंतर तो विषपुत्र किंवा विषकन्या योग तयार होतो आणि त्यामुळे त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होतात. हे खूप वेळा रोज प्रॅक्टिस करत असताना दिसून येतं. म्हणजे त्याला पर्याय आहेत. जर विषकन्या योग असेल तर आपण बहुतांश वेळा त्यांना कुंभविवाह करायला सांगतो किंवा मुलाच्या पत्रिकेमध्ये असेल तर त्याला अर्कविवाह करायला सांगतो. किंबहुना अजूनही त्याच्याबद्दल जेव्हा पत्रिका समोर येते त्याच्याबद्दल आणखीन खूप विस्तृत मार्गदर्शन देता येतं. कारण आता जर आपण तो इथं मांडण्याचा प्रयत्न केला तर ते समजणं थोडं कठीण जाईल. आता हे झालं विवाहविषयक पत्रिकेतील ग्रह असतील, शनी असतील, मंगळ असतील, मूळ नक्षत्र असेल किंवा तत्सम आणखीन त्रासदायक नक्षत्र की जी विवाहास बाधा ठरताय, लवकर होण्यामध्ये अडचणी आणतायत. पण हे पत्रिकेच्या संदर्भातलं बाजूला ठेवलं असता पालकांच्या आणि लग्नाला आलेल्या मुला-मुलींच्या अपेक्षा ह्या विवाह विलंबास कशा प्रकारे कारणीभूत ठरतात? खरं तर विवाह ही संस्था सगळ्या संस्थांशी संबंधित आहे. म्हणजे आपली कुटुंब व्यवस्था किंवा विवाह संस्था ह्याच्यावर बदलत जाणाऱ्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो हे वारंवार आपण बोलतोय. म्हणजे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक या सगळ्याचा परिणाम विवाह संस्थांवरती होतोय. जागतिकीकरण होतंय. प्रत्येक ठिकाणी रश सगळ्या गोष्टींमधला वाढलेला आहे. त्याचे परिणाम आता विवाह संस्थांवरती होत आहेत. मग ते कसे होत आहेत की प्रत्येक मुलीला आता मेट्रो सिटीमध्ये राहायला पाहिजे. किंबहुना पूर्वीच्या काळी आई वडिलांची तेवढी तयारी नसायची, जिथं दिलंय तिथे मुलगी जायच्या तयारीत असायची. पण आजची परिस्थिती नाहीये. आई वडीलही खर्च करायला तयार आहेत. मग त्यांना त्याच पद्धतीचं स्थळ पाहिजे असतं. म्हणजे अगदी स्वतःच्या माहितीतलं स्थळ असतं एखादं, पत्रिका जमत असते, पण मुलगा मेट्रो सिटीत नाही म्हणून नाकारला जातो. म्हणजे हे किती छोटं आणि किरकोळ कारण आहे. अशी खूप कारण आहेत की ज्याचा संबंध पालकांच्या उंचावलेल्या अपेक्षा, मुलाच्या किंवा मुलीच्या उंचावलेल्या अपेक्षा आणि त्या अपेक्षेमध्ये न बसणं, याच्यामुळे हे खरं तर विवाह लांबता येतात. गुरुजी, आपण नवीन सदर म्हणूया की नवीन एपिसोडची मालिका घेऊन येतो. प्रश्न तुमचे उत्तर आमचे. त्यातला एक प्रश्न आता आपण चर्चा करणार आहोत की आता विवाहाबद्दलच बोलत आहोत म्हणून तोच प्रश्न घेऊया की विवाह रजिस्टर पद्धतीने करावेत का? वा, छान प्रश्न आहे. आता हल्ली बरीच मुलं मुली नोकऱ्या करतायत. काही वेळेला पालकांच्या संमतीने लग्न केलं जातं. बऱ्याच वेळेला पालकांची संमती नसते, पण त्यांचं वय असतं, त्यामुळे त्यांना कोणी तसं थोपवू शकत नाही. मग अशा वेळेला खूप वेळा प्रश्न आम्हाला विचारला जातो की आम्ही रजिस्टर लग्न करू का किंवा रजिस्टर लग्न केलं तर चालेल का? खरं तर ठीक आहे, तुम्ही रजिस्टर लग्न करू शकता, पण ह्यातला महत्वाचा जो मुद्दा आहे तो समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याकडं हिंदू धर्म पद्धतीप्रमाणे जर विचार आपण केला तर विवाह हा संस्कार सांगितलेला आहे आणि आपण जे रजिस्टर करतोय तो करार आहे.
अर्थात तुम्ही करार केल्यानंतर का होईना, पण नंतर संस्कार जरूर करून घ्या, कारण पुढचं वैवाहिक आयुष्य जर तुम्हाला सुखाचं पाहिजे असेल, समाधानाचं पाहिजे असेल, तर ह्या संस्काराचा आणि ह्या संस्कारामध्ये जे एकमेकांना वचनं, शपथ हे जे दिले जातात किंवा जे काही गोष्टी सांगितल्या जातात त्या खूप महत्वाच्या आहेत पुढच्या गोष्टींसाठी. आणि त्या दृष्टिकोनातून शक्यतो विवाह पद्धतीनंच किंवा आपल्या भारतीय पद्धतीनंच तो विवाह पार पाडावा असं मी सांगेन. गुरुजी, एपिसोडच्या शेवटी जाता जाता तुम्ही पालकांना आणि विवाह इच्छुक मुला-मुलींना काय सल्ला द्याल? वेळेत विवाह होण्यासाठी आता खरं तर वेळ इथं नक्की ठरवणं गरजेचं आहे काळाप्रमाणे. आत्ताची विलंबाने विवाह म्हणजे आता खरं तर मुलाचं वय आता 35 पर्यंत ग्राह्य धरलं गेलेलं आहे आणि मुलीचं वय 30 पर्यंत ग्राह्य धरलं गेलेलं आहे. अरे बापरे. हा, त्यामुळे विलंबाने विवाह 30च्या पुढे मांडता येतो आणि मुलाच्या बाबतीत 35च्या पुढे मांडता येतो आत्ताच्या काळाप्रमाणे. खरं तर हे वय जास्त हे मान्य आहे, पण तरी सुद्धा त्याला विलंब या शब्दाला अर्थ वयाचं लिमिट आहे. मग त्यानुसार जर उशीर होत असेल किंवा झाला असेल तर त्या पालकांनी काय काळजी घ्यावी? खरं तर इथपर्यंत यायची काही कारणच नाही, कारण कुठंतरी पत्रिकेमध्ये काहीतरी मोठा प्रॉब्लेम असतो किंवा ह्यांचा निर्णय घेण्यामध्ये कुठंतरी प्रॉब्लेम असतो किंवा अपेक्षा उंचावलेल्या असतात त्यांच्या मुलीच्या, मुलाच्या आई वडिलांच्या. अशा कुठेतरी गोष्टीमध्ये ही पत्रिका येऊन थांबलेली असते किंवा काहीतरी अफेअरचा भाग पण असतो याच्यामध्ये. या तिन्ही चारही मुद्द्यांचा विचार आपल्याला एकत्रित करावा लागतो. मग ज्यावेळेला ही पत्रिका आपण पुढे घेतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं, पण ज्यावेळेला विलंबाकडे पत्रिका चालली त्यावेळेला आपल्याला एकच यातनं सल्ला देता येईल, तो म्हणजे ह्या पत्रिकेचं पूर्ण कशामुळं नेमकं प्रॉब्लेम आहे तो समजून घ्या आणि त्याच्यावर पत्रिकेतनं जे सोल्युशन दिलंय त्याच्यावरती काम करा. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, खरं तर सर्व पालकांनी एक विचारात घेतलं पाहिजे की हल्ली आपण खूप ऍडव्हान्स झालो असं म्हणू, काळाप्रमाणे खूप बदललीत माणसं, आपली गावं सोडली. काही लोकांना आपली कुलदेवता, ग्रामदेवता कोणती हे सुद्धा माहित नाही, अशी परिस्थिती आहे. त्यावेळेला मुळात कुलधर्म कुळाचार करणं हा सगळ्यात मोठा उपाय आपल्याला इथे सांगता येईल की तो करणं फार महत्वाचं आहे, कारण कुळधर्म आणि कुळाचार आपल्या कुळाचं रक्षण आणि वाढ करणारी ती देवता आहे. म्हणून पहिल्यांदा कुळधर्म कुळाचार करा. त्याच्यानंतर आपल्या घरातले जे गेलेले पूर्वज आहेत, ज्याला आपण कुठेही पत्रिका किंवा काही दाखवलं तर कोणी पितृदोष आहे असं सांगतं आपल्याला नेहमी. तर पितृदोष म्हणजे काय, आपल्या पत्रिकेत तो आहे का? आपण सगळे श्राद्ध कर्म व्यवस्थित करतोय का? आपले पित्र आपल्यावर तृप्त आहेत का? किंबहुना पित्रांचा मुख्य जर रोल बघितला तर वंशवृद्धी करून देणं हा रोल आहे. म्हणून ते तृप्त असतील तरच आपल्या घरात विवाहासारखी कार्य घडणार आहेत. म्हणून त्यांना तृप्त करण्याचे जे काही उपाय आहेत ते समजून घ्या किंवा आपली वार्षिक, प्रतिवार्षिक श्राद्ध, महालय हे व्यवस्थित पार पाडा. आणि तिसरा जो शेवटचा टप्पा आहे तो म्हणजे प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाने कुणी अनुग्रह घेतलेला असतो, कुणाला गुरु केलेलं असतं, गुरु मानलेलं असतं. नसेल तर योग्य ठिकाणी आपलं संतांना गुरु करून घ्या आणि त्यांनी दिलेलं जे अधिष्ठान आहे, दैवी अधिष्ठान आहे, ते घरामध्ये सतत उपासना ती चालू ठेवा. ह्या तिन्ही गोष्टींनी तुम्हाला हे आपण उपाय सांगितलेले आहे त्याच्यामध्ये, हे तिन्ही पण. परंतु याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला पत्रिका स्वतंत्र घेऊन किंवा व्यक्ती जेव्हा कन्सल्टेशनला येईल त्या पत्रिकेप्रमाणे आणखी उपाय खूप याच्यामध्ये देता येतात आणि त्या पद्धतीने आपण देऊ शकतो. पण हे सर्वांसाठी जे प्रत्येक कुटुंबाने करायचे अशा पद्धतीचे हे 3 उपाय. आता हे 3 जरी आपण बघितले असले मुद्दे, तर याच्याही पलीकडे शेवटी व्यवहारिक उपाय हा एक मुद्दा येतो की बऱ्याच वेळेला मुलीला स्थळ पसंत असतं, आई वडिलांना पसंत नसतं, आई वडिलांना पसंत असतं, मुलीला पसंत नसतं, मुलाला पसंत असतं, आई वडिलांना पसंत नसतं, असं खूप वेळा घडतं. तर ह्याच्यामध्ये कुठंतरी लग्न ही ऍडजस्टमेंट आहे ही भूमिका ठेवून आपले कुठले स्ट्रेंथ आणि वीक पॉइंट आहेत हे समजून घेऊन त्याच्यावरती काम करून कुठंतरी तडजोड करण्याचा प्रयत्न केला तर लग्न निश्चित होऊ शकतात, लग्न घडू शकतात. हे तुम्हाला निश्चितपणाने आणि ठामपणाने मी इथे सांगू शकतो. म्हणजे गुरुजी, हे पूर्ण सत्य आहे की लाईफ इज अन ऍडजस्टमेंट. नुसतं मॅरेज फक्त ऍडजस्टमेंट नाहीये, तर अख्खं आयुष्य हे तडजोडीनेच काढायचं असतं. अनेक वेळा माघार घ्यायची असते, कधीतरी संधी बघून पुढे जायचं असतं. तोच प्रकार विवाहाच्या बाबतीमध्ये पण आपण अवलंबला पाहिजे. आणि म्हणूनच विवाह करत असताना पत्रिका जुळते का, योग कोणते आहेत, कोणते ग्रह अडचणीचे ठरणार आहेत, त्याच्यावरचे उपाय काय आहेत, आणि त्याच वेळेस व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून जर आपण पुढे गेलो तर निश्चितपणे विवाह होतील. आणि विवाह होणं, विवाह टिकणं, विवाह यशस्वी होणं यात कोणतीच समस्या राहणार नाही असं मला मात्र प्रामाणिकपणे वाटतंय. तुम्ही आत्ता आमच्याशी जी दीर्घ चर्चा केलीत आणि मुलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. धन्यवाद.
आत्ताच आपण विवाहविषयक समस्या आणि उपाय यावर काळे गुरुजींशी सविस्तर चर्चा केलेली आहे. त्यांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनातून निश्चितपणे आपल्याला आपलं दैनंदिन जीवन किंवा आपले विवाहविषयक प्रश्न सोडवण्यास मदतच होणार आहे असा मला विश्वास आहे. जाता तर तुम्हाला एक अनाउन्समेंट आहे, ती अशी की प्रश्न तुमचे उत्तर आमची अशी नवीन मालिका आम्ही घेऊन येत आहोत. त्या संदर्भात जर तुम्हाला ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र या संदर्भात काही छोटे छोटे प्रश्न असतील तर कृपया ते कमेंट बॉक्समध्ये टाका. त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. हा एपिसोड पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. आणि जाता तर तुम्हाला एक विनंती, आमचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.